प्रॅक्टिस सेट 4.2 आपण आता पाहणार आहोत. पहिला प्रश्न पाहूया. आपण पहिला प्रश्न पाहणार आहोत. प्रश्न वाचूयात. कन्स्ट्रक्ट अ टँजंट टू अ सर्कल. आता टँजंट काढायचे आहेत आपल्याला. विथ सेंटर P अँड रेडियस 3.2 सेंटीमीटर ॲट एनी पॉईंट M ऑन इट. तर केंद्र P आणि त्रिज्या 3.2 सेमी असलेल्या वर्तुळाला त्यावरील M बिंदूतून स्पर्शिका काढा. पहिलं 3.2 सेंटीमीटरचं आपल्याला वर्तुळ काढावं लागेल. तर कंपासमध्ये आपण 3.2 सेंटीमीटर घेणार आहोत. ओके, 3.2 सेंटीमीटर. तर आपण वर्तुळ काढणार आहोत. आता खाडाखोड होईल. तीन 3.2 सेंटीमीटरचं आपण वर्तुळ काढलं. त्रिज्या काढूया त्याची. इथून वर्तुळ केंद्रातून नाव देऊ. इथं केंद्र कोणतं विचारलं आहे? P. रेडियस किती आहे? 3.2 सेंटीमीटर. आता वर्तुळावर M बिंदू घ्यायचा आहे. समजा मी इथे एक रेषा ड्रॉ करतो अंदाजे. ठीक आहे. इथं असणारे M बिंदू. आता या M बिंदूतून आपल्याला वर्तुळाला स्पर्शिका काढायची. फार सोपं आहे. पहिलं वर्तुळ काढलं. 3.2 सेंटीमीटर घेऊन वर्तुळ काढलं. मी एक त्रिज्या काढली 3.2 सेंटीमीटर. वाटलंच तर मी नाव देतो PQ ही त्रिज्या आहे. वर्तुळावर M बिंदू इथं घेतला. PM आणि थोडीशी रेषा काय केली मी वाढवली. आता M बिंदूतून आपल्याला वर्तुळाला स्पर्शिका काढायची. तर काय करायचं आहे? तर M बिंदूवर कंपासचं टोक ठेवायचं आहे. ओके. आणि थोडंसं अंतर अंदाजे घ्यायचं. एवढं अंतर M बिंदूवर टोक ठेवून या बाजूला एक कंस करायचा आहे. तसाच पलीकडच्या बाजूला सुद्धा एक कंस करायचा आहे. ओके. 2 कंस केले. आता हे जे 2 कंस केले तिथून निम्म्यापेक्षा जास्त एक टोक तिथं ठेवायचे. निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचे आणि वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला कंस करायचे. ठीक आहे. ते कंस खालच्या बाजूला एक कंस. ओके. अंतर न बदलता दुसरा जो पॉईंट मिळाला तिथे कंस करायचा आहे. ठीक आहे. 2 कंस केले. पहिले काय केलं? पुढे PM पहिला काढून घेतला. तिथून M ही रेषा वाढवली. M बिंदूवर टोक ठेवून ठराविक कंपासमध्ये अंतर घेऊन दोन्ही बाजूला 2 खुणा केल्या. म्हणजे आपल्याला हा रेषाखंड मिळाला. एक टोक इथं ठेवून निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला कंस केला. तेच अंतर ठेवून या बाजूला टोक ठेवून इथं या कंसावर इकडे आणि वरच्या आणि खालच्या बाजूला कंस केला. आता हे तिन्ही बिंदू, हा M बिंदू, हा बिंदू आणि हे बिंदू एकमेकांना काय करायचे? जॉईंट करायचे. ती झाली वर्तुळाची स्पर्शिका. सोपा होता प्रश्न. तसाच प्रश्न खाली पण आहे. प्रश्न क्रमांक 2. ड्रॉ अ सर्कल ऑफ रेडियस 2.7 सेंटीमीटर. ड्रॉ अ टँजंट टू सर्कल ॲट एनी पॉईंट ऑन इट. 2.7 सेमी त्रिज्या असलेले वर्तुळ काढायचे आणि या वर्तुळाला त्यावरील बिंदूतून स्पर्शिका काढायची. पहिलं 2.7 सेंटीमीटर घेऊयात त्रिज्या. तुम्हाला दिसत असेल 2.7 पट्टीने 5, 6, 7. ओके. हे झालं 2.7 सेंटीमीटर. ठीक आहे. आता वर्तुळ काढूयात.
हे झालं 2.7 सेमी त्रिज्येचं वर्तुळ. हा वर्तुळाचा केंद्र आहे. ही झाली त्रिज्या. वर्तुळाच्या केंद्राला काय नाव द्यायला सांगितलं नव्हतं. आपण काय देऊयात पी क्यू. त्रिज्या देऊयात 2.7 सेंटीमीटर. वर्तुळावर मी एम बिंदू घेतो. कोणता यात त्यांनी सांगितलं नाही, पण आपण वरती नाव दिलेली तर तीच घेऊयात. इथं एम बिंदू घेतो. आता या एम बिंदूतून वर्तुळाला काय करायची, स्पर्शिका काढायची. तर कंपासमध्ये ठराविक अंतर घेऊन एम बिंदूवर टोक ठेवून ठराविक अंतर घेऊन कंस करायचे 2. थोडंसं अंतर जरा कमी करूयात. ओके, इथं एक कंस केला, या बाजूला एक कंस केला. आता हे जे 2 कंस मिळाले तिथं टोक ठेवून निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन वरच्या बाजूला एक कंस, खालच्या बाजूला एक कंस करायचा आहे. त्यानंतर दुसऱ्या बाजूला टोक ठेवून वरच्या बाजूला कंस आणि खालच्या बाजूला कंस करायचा आहे. आणि हे जे इंटरसेक्ट पॉईंट आहेत, छेदबिंदू आणि हा एम बिंदू, हे सगळे एका रेषेत जोडायचे. ओके, ही झाली वर्तुळाची स्पर्शिका. सोपा होता प्रश्न. आता आपण तिसरा प्रश्न पाहणार आहोत. पुढचा प्रश्न पाहणार आहोत आपण तिसरा. ड्रॉ अ सर्कल ऑफ रेडियस 3.6 सेंटीमीटर. ड्रॉ अ टँजंट टू द सर्कल ॲट 18 पॉईंट ऑन इट विदाऊट युझिंग द सेंटर. आता वर्तुळ केंद्राचा वापर न करता आपल्याला स्पर्शिका काढायची. हा प्रश्न तिसरा जरा खूप IMP आहे आणि लक्ष द्या कसा सोडवायचा तो. आधी वर्तुळ काढायचे 3.6 सेंटीमीटरचं. तर आपण पट्टीच्या सहाय्यानं कंपासमध्ये 3.6 सेमीचं, ओके 3.6 दिसते तुम्हाला माप? ठीक आहे. तर आपण वर्तुळ काढणार आहोत. वर्तुळ मधी काढूयात. हे झालं 3.6 सेमीचं वर्तुळ. आता वर्तुळाच्या केंद्राला नाव काहीच माहीत नव्हतं, त्यामुळे आपण काय नाव देऊयात, पी. त्यानंतर टँजंट काढायची वर्तुळाला, पण वर्तुळ केंद्राचा वापर करायचा नाही. मग आपण काय करूयात, एक ठराविक मापाची एक जीवा घेऊया. समजा मी ती जीवा घेतली, इथं अशी घेतो तिरकी. ओके, कशी घ्या जीवा, अशी घ्या, वरच्या बाजूला घ्या. AB नावाची जीवा घेतली, दिसली तुम्हाला. आता ABच्या व्यतिरिक्त मी एक C पॉईंट वर्तुळावर घेतो. समजा इथे घेतो जरा मी C बिंदू इथं घेतला. कुठेही घ्या तुम्ही वर्तुळावर, आणि C बिंदू आणि A जोडायचा आहे. तसंच C आणि B जोडायचं आहे, म्हणजे त्रिकोण तयार होईल. ही आपली जीवा आहे. मी वर्तुळावर C बिंदू कुठेही घेतला आणि ABला तो C बिंदू काय केला, जोडला, म्हणजे ABC नावाचा त्रिकोण तयार झाला. आता मला स्पर्शिका काढायची. मी A बिंदूतून काढू शकतो किंवा B बिंदूतून काढू शकतो. तर मी B बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढणार आहे. तर काय करायचं आहे, काल आपण शिकलो होतो त्याचप्रमाणे एकरूप कोन काढायचा आहे. पहा, एक ठराविक अंतर कंपासमध्ये घ्यायचं आहे. C बिंदूवर टोक ठेवून एक कंस करायचा आहे. ओके, हेच माप B बिंदूवर टोक ठेवून कंस करायचा आहे. पेन्सिल खूप मोठी. ठीक आहे, हा जो कंस केला तेवढाच कंस हा Bचा होईल. ठीक आहे,
खूप डार्क झाला, असं डबल डबल गिरवायचं नसतं खरं. तर बी बिंदूवर टोक ठेवून मी कंस केला. ओके, हा जेवढ्या मापाचा कंस होता तेवढाच कंस केला. आता इथलं अंतर मोजणार आहे मी. ओके, पेन्सिल हलते. हा जो कंस आहे तो मोजला. इथं टोक ठेवून मी हा कंस असा जॉईंट केला. ओके, तर हे कंस एकमेकांना इथं छेदतात. एक काम करूयात, हा मोठा करू जरा थोडासा कंस. ओके, हे कळलं तुम्हाला? ठीक आहे. हा जेवढा कंस केला तेवढ्याच मापाचा इथून मी काय केलं, ह्या बिंदूतून कंस केला. तर हा बिंदू आणि बी बिंदू एकमेकांना काय करायचे, जोडायचे. ती आपली वर्तुळाची काय असेल, स्पर्शिका. ह्याला म्हणतात वर्तुळ केंद्राचा वापर न करता वर्तुळाला स्पर्शिका काढणे. ठीक आहे, मी त्रिज्या दाखवतो. इथं त्रिज्या कशी दाखवू शकतो आपण. समजा इथं नाव दिलं PQ. किती त्रिज्या होती, 3.6 सेमीची त्रिज्या होती. पण वर्तुळाचा केंद्राचा वापर न करता आपण वर्तुळाला ही स्पर्शिका काढलेली आहे. एवढाच प्रश्न होता हा. वाटलंच तर ही व्हिडिओ सारखी पहा. तर इतर प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.